नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। परभणी घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। या घटनेच्या पाठीमागील मास्टरमाइंड कोण आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष्य अशी पोलिसांची कारवाई चालू आहे ती थांबली पाहिजे आणि 22 तारीखच्या अगोदर ही सर्व कारवाई थांबली नाही तर विविध संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल असा इशारा युवा भीमसेना प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी दिला आहे। त्याबद्दलची ही बातमी आहे। परभणीमध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी युवा भीमसेना राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी तातडीने परभणीला भेट दिली होती आणि ते स्वतःही या आंदोलनामध्ये शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनामध्ये निषेधाच्या घोषणा देत होते। युवा भीमसेना राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने हे आंदोलनात सहभागी होते। त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यासंदर्भात ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू। सर्वांना जय भीम। मी युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष विलास अर्जुन माने। परभणी घटनेमधील 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळील न्यायालयाच्या समोर आणि जिल्हाधीक्षक पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर संविधानची प्रत फोडण्यात आली आणि त्या संविधान फोडणाऱ्या माते फिरू या सरकारनं नाव दिलं आणि या माते फिरू सरकारला माझं आव्हान आहे की 10 डिसेंबर रोजी 5:30 वाजता ही घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणि त्या घटनेनंतर मी 11 तारखेला सकाळी 8:30 वाजता मी परभणी जिल्ह्यामध्ये होतो आणि त्या ठिकाणचं वातावरण शांतमय होतं। परंतु प्रशासनाने 12-12:30 पण मोर्चाचं शांतमय वातावरण शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारा सर्व वर्ग त्या ठिकाणी या आंदोलनात सहभाग होता। परंतु पोलीस प्रशासनाने डुप्लिकेट लाठीचार्जची भीती दाखवली आणि संतापलेल्या आंबेडकरी समाजाला भीती दाखवल्यामुळं संतापलेला आंबेडकर समाज आक्रमक झाला त्या ठिकाणी आणि त्या दिवशी पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळं ते हिंसक आंदोलन झालं। त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि येत्या 8 दिवसांमध्ये जर आंबेडकर अन्यायावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तर तात्काळ मागे घेतले नाही आणि त्या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्त अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित नाही केलं तर आम्ही सरकारला असा इशारा देतोय की दिनांक 22/2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत आणि मी असं आवाहन करतो। आज तुम्ही काही पत्र सुद्धा प्रशासनाला दिलेले आहेत? हो, आम्ही महाराष्ट्र पोलीस महासंचालकाला पत्र दिले, मुख्यमंत्री महोदयांना दिले, एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे। काय त्यामध्ये तुमची मागणी काय आहे? मागणी हीच आहे की शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या अनुयायांवर त्या दिवशी लाठीचार्ज केला, कुणाच्या सांगण्यावरून केला त्याची चौकशी करण्यात यावी आणि पोलीस प्रशासन त्या आंदोलनाला हिंसक नीत घाले। म्हणजे कायदा सुव्यवस्था प्रश्न पाळणारे आणि निर्माण करणारे पण पोलीस प्रशासनच आहे असा आमची पूर्ण आरोप आहे आणि गुन्हे दाखल जे झालेले आहेत सामाजिक कार्यकर्त्यावर भीमसेनेवर ते तात्काळ मागे घेण्यात ही आमची मागणी। त्या ठिकाणी भीमसैनिकांना मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून मारहाणी केली जाते, कोम्बिंग ऑपरेशन केलं जात आहे। ते कुणाच्या आदेशावरनं केले? गृह खात्याचा तर मंत्री नाही आहे। जर जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले, परिपत्रक जाहीर केलेला असेल तर ते आम्हाला द्यावं त्यांच्या कार्यालयातून आणि पोलीस अधीक्षकांना वारंवार आम्ही सांगून सुद्धा त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन SRP मागून केलेलं आहे आणि मूळ कारणीभूत हे हिंसक आंदोलनाला स्थानिक पोलीस प्रशासन आणि SRP वालेच जबाबदार आहेत। हे असा आमचा गंभीर आरोप आहे त्या ठिकाणी। आता 22 तारीखपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिला आहे, जर या केसेस मागे नाही घेतल्या गेल्या
कोम्बिंग ऑपरेशन नाही थांबवलं तर तुमची 22 तारखेच्या नंतरच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही महाराष्ट्र बंदचे हाक देत आहोत. 22 तारखेला येत्या 8 दिवसाला अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला. मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आहे, येत्या 8 दिवसाच्या आत आणि पोलीस प्रशासनावर कारवाई नाही झाली आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना तात्काळ नाही निलंबित केलं आणि आमच्यावरचे गुन्हे मागे नाही घेतले तर आम्ही महाराष्ट्र बंदचे हाक दिला आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र सरकार असेल आणि स्थानिक पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र संचालक असेल. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.